सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय मंगलप्रसाद लोढाजी, आदरणीय दरेकर साहेब, आदरणीय लाड साहेब, आदरणीय जोशी मॅडम आणि सर्वच मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो, आज अतिशय सुंदर अशा ह्या गार्डनचं जे नूतनीकरण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये मुलं येतील, या ठिकाणी खेळण्याचा आनंद त्यांना या ग्लो खेळणी जी बसवली आहेत त्या माध्यमातून होईल. आणि ही संकल्पना पूर्णपणे लोढासाहेबांची आहे की आपल्या मतदारसंघामध्ये अनेक चांगली कामं त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा मंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या नावाने स्वराज्यभूमी म्हणून गिरगाव चौपाटी ओळखली जाते. परंतु हे नाव लोकांना अपरिचित आहे आणि मी उपमुख्यमंत्री महोदयांचं मनापासून आभार मानतो की आपण या ठिकाणी आला आणि लोकमान्य टिळकांच्या नावाने आणि त्याने केलेल्या आंदोलनाने स्वराज्य आपल्याला मिळालं. त्या स्वराज्य भूमी हे नाव त्याचं अनावरण आपण या ठिकाणी केलं, त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो. आदरणीय लोढासाहेबांनी खूप मेहनत करून हा साऊंड अँड लाईट शो या ठिकाणी तयार केलेला आहे. येत्या 1-2 दिवसातच पूर्ण लाईट अँड साऊंड शो हा आपणा सर्वांच्या दिमतीला येईल. त्यांचं मनापासून आभार मानतो. ते नेहमीच खूप कष्ट घेऊन अनेक गोष्टी मुंबईसाठी करत असतात आणि आपणा सर्वांना निश्चितपणे या ठिकाणी खात्री देतो की आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, सर्वांचंच एक लक्ष राहिलेलं आहे आणि तो म्हणजे मुंबईचा सर्वांगीण विकास. म्हणून ज्या ट्रान्स हार्बर लिंकचं संकल्पना आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी केली त्याचं लोकार्पणसुद्धा नुकतंच पार पडलेलं आहे. लवकरच कोस्टल रोडचं लोकार्पण होईल, मेट्रोचं लोकार्पण होईल आणि एक दूरदृष्टी असलेला नेता म्हणून फडणवीस साहेबांची जी ख्याती आहे ती श्रीरामाच्या कृपेने अशीच वाढत जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्व रामभक्त हे आतुरतेने राम जन्मभूमीकडे डोळे लावून बसलेले आहेत आणि ज्या ठिकाणी श्रीरामाचा जन्म झाला त्या जन्मभूमी ही सर्व लोकांना दर्शनासाठी त्या ठिकाणी खुली होणार आहे आणि त्या निमित्ताने आदरणीय मोदी साहेबांचे इथं आभार मानत असताना मुंबई महापालिकासुद्धा अनेक जे उपक्रम करते त्याच्याबद्दल मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो. सर्व पत्रकार जे नेहमी चांगल्या कामाला प्रसिद्धी देत असतात त्यांचे आभार मानतो. आमच्या लोकमान्य टिळकजींचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे आभार मानतो. सातत्याने या स्वराज्यभूमीसाठी ट्रस्टची लोक जे पाठपुरावा करतात त्यांचे आभार मानतो आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या परवानगी घेऊन हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.